नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण साधा वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळ याबद्दल विविध व्हिडिओच्या माध्यमातून विशेष माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेतलेली आहे। आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ याबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकत असताना पहिल्यांदा आपण त्याचं स्ट्रक्चर विचारात घेऊ। प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकत असताना त्याचं स्ट्रक्चर अभ्यासताना आपल्या असं लक्षात येतं की सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 असं या काळाचं काय आहे, सूत्र आहे किंवा स्ट्रक्चर आहे। सब्जेक्ट म्हणजे कर्ता, कर्त्यासोबत हॅव किंवा हॅज चा वापर केला जातो। जेव्हा कर्ता हा अनेक वचनी असतो म्हणजे प्लुरल असतो तेव्हा हॅव वापरलं जातं, आणि जेव्हा कर्ता एकवचनी असतो म्हणजे सिंग्युलर असतो तेव्हा हॅज वापरलं जातं, आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं। आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकत असताना त्याच्याबरोबर तुलना करत करत आपण साधा भूतकाळ सुद्धा शिकणार आहोत। आता साधा भूतकाळ या प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या तुलनेत शिकण्याची गरज काय, तर या दोन्हीही काळाचा जर विचार केला, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल किंवा सिंपल पास्ट टेन्स असेल, या दोन्हीही काळाचा विचार केला तर आपल्या एक कॉमन गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे हे दोन्हीही काळ आपल्याला पास्ट बद्दल माहिती देतात। हे दोन्हीही काळ आपल्याला पास्ट बद्दल माहिती देतात, परंतु या दोन्हीही काळांची, काळ नंबर 1 आणि काळ नंबर 2, या दोन्हीही काळांची पास्ट बद्दल माहिती देण्याची पद्धती वेगळी आहे। प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपल्याला वेगळ्या पद्धतीने माहिती देतो आणि सिंपल पास्ट टेन्स आपल्याला वेगळ्या पद्धतीने माहिती देतो। प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या स्ट्रक्चरच्या तुलनेत जर सिंपल पास्टचं स्ट्रक्चर विचारात घेतलं तर आपल्याला बघायला मिळेल की या ठिकाणी सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं। आता या काळांचा तुलनात्मक अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे क्रियापदाची तिन्ही रूपं माहिती असणं खूप महत्वाचं आहे। क्रियापदाची जर तिन्ही रूप आपल्याला माहिती असतील तर साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ यांच्यातील नेमकी तुलना करण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जाणार आहे। बघा, या दोन्हीही काळांच्या बाबतीत आपण कॉमन गोष्ट पाहिली की हे दोन्ही काळ आपल्याला पास्ट बद्दल माहिती देतात, फक्त त्यांची पास्ट बद्दल माहिती देण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे। प्रेझेंट परफेक्ट टेन्सची पद्धत वेगळी आहे आणि सिंपल पास्ट टेन्सची पद्धत वेगळी आहे। आता ही पद्धत नेमकी कशी वेगळी आहे तर ते आपण अभ्यासूया। पहा, या टाइमलाइनच्या द्वारे आपण दोन्ही काळांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत आणि त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत। आता ही टाइमलाइन देण्याचं कारण असं, कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स यामध्ये खूप कमी अंतर आहे। अगदी कमी अंतर कसं आहे ते आपण पाहूया। बघा, माझा एक मित्र आहे, आपण टाइमलाइन अभ्यासतोय। या टाइमलाइनच्या द्वारे तुम्हाला बऱ्यापैकी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स यातील फरक, यातील तफावत कळण्यास मदत होणार आहे। लक्षपूर्वक पहा, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। पहा, आपण टाइमलाइन पाहतोय। टाइमलाइन साधारण 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत एकूण 3 तासांची टाइमलाइन आहे। बघा, माझा मित्र आहे, माझ्या मित्राचं नाव आहे राम। हा राम नावाचा माझा मित्र मला 9 ते 10 या वेळेत भेटण्यासाठी येणार होता। माझा राम नावाचा मित्र आहे, तो मला भेटण्यासाठी 9 ते 10 या वेळेत येणार होता, आणि त्याला मी सांगितलं होतं की 10 ते 12 या वेळेत तू अजिबात भेटण्यासाठी येऊ नको, कारण या 2 तासात मी व्यस्त असतो। आता हा जो राम नावाचा माझा मित्र आहे त्याला काही कारणास्तव 9 ते 10 या वेळेत येणं जमलं नाही, आणि या वेळेत येणं न जमल्यामुळं त्याला सांगून देखील तो बरोबर 11 वाजता आला। त्याला सांगितलं होतं 10 ते 12 या वेळेत तू येऊ नको, तू कुठल्या वेळेत ये, 9 ते 10 वेळेत ये, परंतु त्याला जमलं नाही या वेळेत येणं, तर तो बरोबर 11 वाजता आला। आता 11 वाजता आल्यावरती
या ठिकाणी दोन पॉसिबिलिटीज आपल्याला पाहायला मिळतात. पहिली पॉसिबिलिटी बघा काय आहे, 11 वाजता आला तर पॉसिबिलिटी एक घडली, तो 11 वाजता आला, थांबला, माझी वाट पाहिली आणि वैतागून निघून गेला. म्हणजे पॉसिबिलिटी एक, तो आला, थांबला आणि निघून गेला. ही पॉसिबिलिटी एक झाली. दुसरी पॉसिबिलिटी काय बघा, तो आला आणि थांबला माझी वाट पाहत. म्हणजे तो आला आणि वाट पाहत थांबला. आता या दोन पॉसिबिलिटीज आहेत. तो आला, थांबला आणि निघून गेला. तो आला आणि थांबला, या दोन शक्यता आहेत. इथं कशामुळे शक्यता निर्माण झाली, तर तो 11 वाजता आला, अवेळे आल्यामुळं शक्यता निर्माण झाली. आता या दोन पॉसिबिलिटीचा विचार करता पहिली पॉसिबिलिटी जर आपण विचारात घेतली तर आपल्या असं लक्षात येतं, पहा, तो आला, थांबला आणि निघून गेला. म्हणजे कृती पूर्ण झाली. बरोबर, आला, थांबला आणि निघून गेला. तर या ठिकाणी कृती पूर्ण झाली. या ठिकाणी तो आलाय आणि वाट पाहत थांबलेला आहे. बरोबर, म्हणजेच कृती पूर्ण झालेली आहे का, नाही. तर या ठिकाणी कृती अपूर्ण आहे. कृती अपूर्ण आहे. तो 11 वाजता आला. 11 वाजता आल्यानंतर दोन शक्यता निर्माण झाल्या. पहिली शक्यता, तो आला, थांबला आणि निघून गेला, म्हणजे या ठिकाणी कृती पूर्ण झाली. दुसरी शक्यता, तो आला आणि वाट पाहत थांबलेला आहे. म्हणजे तो 11 वाजता आला, आता 12 वाजेपर्यंत मी काही भेटणार नाही, 1 तास वाट पाहत बसू, या विचारानं तो थांबलेला आहे. म्हणजे इथं कृती चालू झाली परंतु कृती पूर्ण झालेली नाही. म्हणजे या ठिकाणी कृती अपूर्ण आहे आणि या ठिकाणी कृती पूर्ण झालेली आहे. फरक लक्षात घ्या. बघा, दोन्ही गोष्टीतला फरक लक्षात घ्या. या ठिकाणी कृती पूर्ण झाली, या ठिकाणी कृती अपूर्ण आहे. बरोबर, आता ही जी पूर्ण कृती आहे किंवा ही जी अपूर्ण कृती आहे, याला आपण नाव देऊया. याला म्हणू आपण फिनिश्ड ऍक्शन आणि याला आपण म्हणू अनफिनिश्ड ऍक्शन. कृती पूर्ण झाली, फिनिश्ड ऍक्शन. कृती अपूर्ण आहे, अनफिनिश्ड ऍक्शन. बरोबर, आता या दरम्यान मला निरोप मिळाला. पहिली शक्यता विचारात घेता मला निरोप मिळाला, ही केम टू मीट यू. पहिल्या शक्यतेचा विचार करता मला निरोप काय मिळाला, ही केम टू मीट यू. आणि दुसऱ्या शक्यतेचा विचार करता मला निरोप मिळाला, ही हॅज कम टू मीट यू. माझा मित्र राम मला भेटण्यासाठी 9 ते 10 या वेळेत येणार होता, परंतु त्याला जमलं नाही. तो आला 11 वाजता. 11 वाजता आल्यावरती दोन शक्यता निर्माण झाल्या. पहिली शक्यता, एकतर तो उशिरा आला, थांबला आणि वाट बघून निघून गेला, कृती पूर्ण झाली, म्हणजेच ऍक्शन फिनिश्ड. दुसरी शक्यता, तो आला, 11 वाजता आलोय, 1 तासभर थांबावं लागेल या विचारानं तो वाट पाहत थांबलेला आहे. या ठिकाणी कृती अपूर्ण आहे, अनफिनिश्ड ऍक्शन. बरोबर, दरम्यान कृती पूर्ण झाली, त्या दरम्यान मला निरोप मिळाला, ही केम टू मीट यू. शक्यता एक संपली, शक्यता दुसरी.
शक्यता दुसरीच्या बाबतीत मला निरोप मिळाला, ही हॅज कम टू मीट यू. आता या गोष्टी आपण मराठीत विचार करू. बघा, तो तुला भेटण्यासाठी किंवा तुम्हाला भेटण्यासाठी आलेला, तो तुम्हाला भेटण्यासाठी आलेला म्हणजे आता तो थांबलाय का? नाही, तो निघून गेलेला आहे, कृती पूर्ण झाली. आणि दुसरा पॉइंट, दुसऱ्या पॉसिबिलिटीच्या बाबतीत, ही हॅज कम टू मीट यू, तो तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे, कृती अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही, तो तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. म्हणजेच काय सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, ही जी फिनिश्ड ऍक्शन आहे, ही जी फिनिश्ड ऍक्शन आहे, ही फिनिश्ड ऍक्शन नेहमी V2 मध्ये लिहिली जाते. ही फिनिश्ड ऍक्शन नेहमी V2 मध्ये लिहिली जाते. आणि अनफिनिश्ड ऍक्शन नेहमी हॅव किंवा हॅज प्लस V3 मध्ये लिहिली जाते. म्हणजेच जी कृती पूर्ण झालेली आहे ती कृती आपल्याला साध्या वर्तमान काळाद्वारे साध्या भूतकाळाद्वारे व्यतीत होते. आणि जी कृती अपूर्ण आहे परंतु वर्तमान काळात ती पूर्ण झालेली आहे, ती कृती आपल्याला पूर्ण वर्तमान काळाद्वारे व्यक्त केली जाते. म्हणजे हा आहे साधा भूतकाळ आणि हा आहे पूर्ण वर्तमान काळ. फरक लक्षात आला का? बघा, या टाइमलाईन द्वारे आपण दोन्हीही काळातील व्यक्त करण्याच्या पद्धतीतला फरक पाहतोय. या ठिकाणी तो आला, निघून गेला, कृती पूर्ण झाली, साधा भूतकाळ. ही केम टू मीट यू, V2 वापरलेला आहे. या ठिकाणी तो आला आहे मात्र थांबून आहे, तो कृती पूर्ण झाली परंतु ती वर्तमान काळात झाली. या गोष्टीवरती वर्तमान काळाचा प्रभाव आहे आणि वर्तमान काळाचा प्रभाव असल्यामुळे तो पूर्ण वर्तमान काळ आहे. तो आला आहे, वाट बघत थांबला आहे, निघून गेला नाही, काय नाही, दुसरं काही मला कळत नाही, फक्त तो आल्याचं कळतं, तो आलेला आहे, थांबलेला आहे. आणि या गोष्टीवरती वर्तमान काळाचा प्रभाव आहे. ही गोष्ट पूर्ण वर्तमान काळाच्या स्ट्रक्चर मध्ये दर्शवली जाते. ही गोष्ट पूर्ण झालेली आहे, ही गोष्ट साध्या भूतकाळाच्या स्ट्रक्चर मध्ये दर्शवली जाते. वाक्य लक्षात ठेवा, ही केम टू मीट यू, कृती पूर्ण झाली. ही हॅज कम टू मीट यू, कृती अपूर्ण आहे. पूर्ण वर्तमान काळ आहे, साधा भूतकाळ आहे. टाइमलाईन द्वारे मला तुम्हाला दोन्ही काळातील जो फरक आहे, जी पद्धती आहे व्यक्त करण्याची दोन्ही काळांची, त्याच्याबद्दल मला तुम्हाला फरक स्पष्ट करून सांगायचा होता. तो हा फरक आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, माझा मित्र राम, या वेळेत त्याला मी बोलवलेलं होतं परंतु तो आला नाही. तो आला 11 वाजता. 11 वाजता आल्यावरती त्याला दूषित पडलं होतं. काय करावं, आपण चुकीच्या वेळी आलोय, 12 वाजेपर्यंत तर काही भेटणार नाही, थांबावं का जावं? मग पहिली शक्यता, तो थांबला आणि निघून गेला, वाट बघून कंटाळून निघून गेला. कुठे 1 तास थांबायचं, तो निघून गेला. दुसरी शक्यता, आता आलोयच तर 1 तासभर थांबायला काय प्रॉब्लेम आहे, म्हणून तो थांबला. कृती अपूर्ण राहिली, इथं कृती पूर्ण झाली. V2 इथं हॅव हॅज प्लस V3. पूर्ण वर्तमान काळ, साधा भूतकाळ. आता 2 वाक्य महत्वाचे आहेत. ही हॅज कम टू मीट आणि ही केम टू मीट. पहा, तुम्ही 2 काळातील व्यक्त होण्याच्या पद्धतीतला फरक पाहिला. आता ही 2 वाक्य आहेत. थोडासा विचार करून मला सांगा, या दोन्ही पैकी नेमकं बरोबर वाक्य कुठलं आणि नेमकं चुकीचं वाक्य कोणतं? आता ही जी 2 वाक्य आहेत, वाक्य क्रमांक 1 आणि वाक्य क्रमांक 2, ही केम टू मीट आणि ही हॅज कम टू मीट, बरोबर. तर यापैकी बरोबर वाक्य कोणती आणि यापैकी चुकीचं वाक्य कोणतं, याच्यावरती थोडासा विचार करून तुम्ही मला सांगा. टायटल दिलेलंच आहे,
मेन्शन टाइम इज मस्ट यावरून तुम्हाला जर काही सुचत असेल तर थोडासा विचार करा. बघा आता पाहता क्षणी या दर्शनीय रूपात ही दोन्हीही वाक्य बरोबर आहेत, परंतु जर या दोन्ही पैकी चुकीचं वाक्य नेमकं कोणतं ठरवायचं झालं तर आपल्याला ते आता तरी शक्य होणार नाही, कारण या दोन्हीही वाक्यात टाइम मेन्शन केलेला नाही. या दोन्हीही वाक्यात टाइम मेन्शन केलेला नाही आणि टाइम मेन्शन केलेला नसल्यामुळं नेमकं यापैकी कोणतं वाक्य चुकीचं आणि कोणतं वाक्य बरोबर हे आपण सांगू शकत नाही. तुर्तास ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत. आता जी आपण टाइमलाईन पाहिली त्यामध्ये फिनिश्ड ऍक्शन आणि अनफिनिश्ड ऍक्शन हे आपल्याला दर्शवतात. हा फिनिश्ड टाइम आहे, हा फिनिश्ड टाइम आहे आणि हा अनफिनिश्ड टाइम आहे. हा फिनिश्ड टाइम आहे आणि हा अनफिनिश्ड टाइम आहे. फिनिश्ड ऍक्शन फिनिश्ड टाइम दर्शवतो, अनफिनिश्ड ऍक्शन अनफिनिश्ड टाइम दर्शवतो. बरोबर. आता या दोन वाक्यांपैकी नेमकं कोणतं वाक्य चुकीचं आहे हे जर ठरवायचं झालं तर या ठिकाणी टाइम मेन्शन केलाच पाहिजे. मग तो अनफिनिश्ड टाइम असेल किंवा फिनिश टाइम असेल. पहा लक्ष द्या, या ठिकाणी जर आपण टाइम मेन्शन केला, जर या ठिकाणी आपण टाइम मेन्शन केला, जर या ठिकाणी फिनिश्ड टाइम मेन्शन केला तर फिनिश्ड टाइम प्रमाणे V2 हे वाक्य बरोबर आहे आणि हे वाक्य बरोबर येण्यासाठी याच्या पुढं अनफिनिश्ड टाइम आपल्याला मेन्शन करावा लागेल. कुठला टाइम मेन्शन करावा लागेल? अनफिनिश्ड टाइम. अनफिनिश्ड टाइम आपल्याला मेन्शन करावा लागेल. पहा टाइमलाईन बघा. अनफिनिश्ड टाइम हॅज प्लस V3 पूर्ण वर्तमान काळात दर्शवला जातो. हॅज प्लस V3 अनफिनिश्ड टाइम मेन्शन झाला पाहिजे. जर याच्या पुढे अनफिनिश्ड टाइम मेन्शन झाला तरच हे वाक्य बरोबर आहे आणि याच्या पुढे फिनिश्ड टाइम मेन्शन झाला तरच हे वाक्य बरोबर आहे. जर टाइम मेन्शन झालाच नाही, तर नेमकं कोणतं वाक्य बरोबर, हे वाक्य बरोबर का हे वाक्य बरोबर, या बाबतीत मात्र प्रश्नचिन्ह राहील. कारण जर टाइम मेन्शन केला नाही तर ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत, परंतु जर टाइम मेन्शन केला तर मात्र आपल्याला कोणतं वाक्य चुकीचं आणि कोणतं वाक्य बरोबर हे कळण्याची मोठी मदत होईल. लक्षात आलं? मग आता हे फिनिश्ड टाइम आणि अनफिनिश्ड टाइम, बरोबर. फिनिश्ड आणि अनफिनिश्ड हे नेमकं ओळखायचं कसं, नेमका याच्या बाबतीत अंदाज लावायचा कसा? तर पहा मित्रांनो, अनफिनिश्ड आणि फिनिश्ड ऍक्शन दर्शवणारे काही शब्द आहेत. त्या शब्दांचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर आपल्याला टाइम मेन्शन कशा पद्धतीनं झालेलं आहे हे समजण्यास मोठी मदत होणार आहे. आता फिनिश्ड आणि अनफिनिश्ड टाइम ओळखण्यासाठी एक चार्ट पाहूया. पहा या ठिकाणी फिनिश्ड आणि अनफिनिश्ड ऍक्शन च्या संदर्भातला एक चार्ट आहे. आता हे जे शब्द आहेत, हिरव्या रंगातले हे जे शब्द आहेत ते फिनिश्ड ऍक्शन दर्शवतात आणि फिनिश्ड ऍक्शन नेहमी कुठल्या काळात दर्शवली जाते? सिंपल पास्ट मध्ये, V2 मध्ये दर्शवली जाते. आता कोणते शब्द आहेत ते पाहूया. यस्टरडे, एगो, द डे बिफोर यस्टरडे, लास्ट नाइट, लास्ट वीक, लास्ट इयर, द अदर डे, द लास्ट मंथ, इन 2022, इन ऑगस्ट 2022. आता हे जे हिरव्या रंगातले जे शब्द आहेत ना, हे सगळे फिनिश्ड ऍक्शन दर्शवतात, फिनिश्ड टाइम दर्शवतात. म्हणून हे शब्द ज्या ज्या वाक्यात असतात ते वाक्य सिंपल पास्ट मध्ये असायला पाहिजे, म्हणजेच V2 फॉर्म मध्ये असायला पाहिजे, साध्या भूतकाळात असायला पाहिजे.
त्याच्याच बरोबर अपोजिटला अनफिनिश्ड ऍक्शन. अनफिनिश्ड ऍक्शन दर्शवणारे हे काही शब्द आहेत. कुठले कुठले आहेत बघा. सो फार, ऑलरेडी, जस्ट, टिल नाउ, येट, नेवर, एवर, फॉर, सिन्स, दिस इज द फर्स्ट टाइम, दिस इज 2 times, दिस इज 3 times, अप टू नाउ, अप टू प्रेझेंट, सेव्हरल टाइम्स. आता हे ब्राऊन कलर मधले जेवढेही शब्द तुम्हाला दिसत आहेत हे सगळे शब्द अनफिनिश्ड ऍक्शन किंवा अनफिनिश्ड टाइम दर्शवतात आणि ते नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहिले जातात. म्हणजे हॅव हॅज प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप या स्ट्रक्चर मध्ये लिहिले जातात. हे सगळे शब्द अनफिनिश्ड ऍक्शन दर्शवतात. ते नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये लिहिले जातात. आणि ग्रीन कलर मधले हे सगळे शब्द फिनिश्ड ऍक्शन दर्शवतात. ते नेहमी सिंपल पास्टच्या स्ट्रक्चर मध्ये लिहिले जातात. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. हा जो चार्ट आहे तो साधा भूतकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ या दोघांमधली तुलना स्पष्ट करणारा अत्यंत महत्वाचा चार्ट आहे. अनफिनिश्ड ऍक्शन, अपूर्ण कृती नेहमी पूर्ण वर्तमान काळ दर्शवते, तर या ठिकाणी फिनिश्ड ऍक्शन पूर्ण कृती नेहमी सिंपल पास्ट टेन्स दर्शवते. पॉइंट लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी आपण टाइमलाईन द्वारे बघितलं, 2 पॉसिबिलिटीज पाहिल्या. या ठिकाणी कृती पूर्ण होती त्याला आपण फिनिश्ड ऍक्शन बोललो. फिनिश्ड ऍक्शन नेहमी V2 म्हणजे साध्या भूतकाळात दर्शवली जाते. दुसरी पॉसिबिलिटी विचारात करता कृती अपूर्ण होती, या ठिकाणी त्याला आपण अनफिनिश्ड ऍक्शन म्हटलं. अनफिनिश्ड ऍक्शन नेहमी हॅव हॅज प्लस V3 च्या स्ट्रक्चर मध्ये म्हणजे पूर्ण वर्तमान काळात दर्शवली जाते. ही टाइमलाईन बघत असताना किंवा ही टाइमलाईन पाहून झाल्यावरती आपण 2 वाक्य पाहिली. या वाक्यांपैकी नेमकं कोणतं वाक्य बरोबर आणि कोणतं चुकीचं, तर जर या वाक्यांपैकी आपल्याला चुकीचं आणि बरोबर वाक्य निवडायचं असेल, सिलेक्ट करायचं असेल, तर आपल्याला टाइम मेन्शन करणं महत्वाचं आहे. मग तो टाइम जर अनफिनिश्ड असेल तर V2 ची रचना बरोबर आहे आणि जर टाइम अनफिनिश्ड असेल, माफ करा, जर टाइम फिनिश्ड असेल तर V2 ची रचना बरोबर आहे आणि अनफिनिश्ड असेल तर हॅव हॅज प्लस V3 ची रचना बरोबर आहे. टाइम मेन्शन होणं महत्वाचं आहे. टाइम किती प्रकारचा असतो? 2 प्रकारचा असतो. एक फिनिश्ड टाइम, दुसरा अनफिनिश्ड टाइम. बरोबर. आता हे नेमकं ओळखायचं कसं, तर त्यासाठी आपण चार्ट पाहिला. अनफिनिश्ड टाइम दर्शवणारे हे सगळे शब्द आहेत, फिनिश्ड टाइम दर्शवणारे हे सगळे शब्द आहेत.